डेव्हलपमेंट ऑफ ब्रेस्ट, त्याला आपण ऑथर नेम काय म्हणतो, थेलार्की. काय बोलतो, थेलार्की. थेलार्की ना. जसं स्टार्टिंग फेज असते मेन्स्ट्रुअल सायकलची, त्याला आपण बोलतो मिनार्की. पहिली मेन्स्ट्रुअल, फर्स्ट मेन्स्ट्रुअल कसं जेव्हा डेव्हलपमेंट ऑफ ब्रेस्ट होतं त्याला फर्स्ट मेन्स्ट्रुअल सायकल डेव्हलपमेंट ऑफ ब्रेस्ट. त्यानंतर सेकंड काय ग्रोथ इंक्रीज ऑफ हाईट. काय वाढ आहे ब्रेस्ट डेव्हलपमेंट हाईट वाढ आहे. डेव्हलपमेंट ऑफ प्यूबिक हेअर ग्रोथ. प्यूबिक हेअर ग्रोथ कशी होईल, प्यूबिक हेअरची ग्रोथ कशी होणार आहे, इन्व्हर्टेड ट्रायंगुलर पॅटर्न. इन्व्हर्टेड ट्रायंगल, उलटा ट्रायंगल पॅटर्न मध्ये ती प्यूबिक हेअरची ग्रोथ होणार आहे. हा, त्याच्यानंतर काय आहे, डेव्हलपमेंट ऑफ ॲक्झिलरी हेअर. ॲक्झिलरी हेअर डेव्हलपमेंट होणार आहे, प्यूबिक हेअर डेव्हलपमेंट होणार आहे, इन्क्रीज हाईट, हाईट इन्क्रीज होणार आहे. त्याच्यानंतर काय आहे, मिनार्क. मिनार्क माहिती आहे ना, आताच बोललो. काय, ऑनसेट ऑफ मेन्स्ट्रुएशन. मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट होणार आहे. हा, मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट होणार आहे. ॲव्हरेज डिफरन्स बिटवीन थेलार्की अँड मिनार्की. सो सगळ्यात फर्स्ट फिजिकल साइन कोणता होता, थेलार्की. कोणता होता, थेलार्की. थेलार्की आणि मिनार्की याच्यात जो डिफरन्स असतो तो 3 वर्षाचा असतो. किती, 3 वर्षाचा. म्हणजे प्युबर्टीच्या एज मध्ये आल्यावर ब्रेस्ट डेव्हलपमेंट झाल्यानंतर 3 वर्षानंतर फर्स्ट मेन्स्ट्रुअल येते. ही नॉर्मल त्याच्यातलं ड्युरेशन आहे. इथपर्यंत समजतंय ना. त्याच्यानंतर काय आहे, आता थेलार्की. थेलार्की म्हणजे काय बोललो मी, डेव्हलपमेंट ऑफ ब्रेस्ट. मग या ब्रेस्ट डेव्हलपमेंट साठी कोणता हार्मोन रिस्पॉन्सिबल आहे, एस्ट्रोजन. कोणता हार्मोन रिस्पॉन्सिबल आहे, एस्ट्रोजन. कशासाठी, ब्रेस्ट डेव्हलपमेंट साठी. हा, ब्रेस्ट डेव्हलपमेंट साठी एस्ट्रोजन रिस्पॉन्सिबल आहे. आणि त्याच्यानंतर जे ॲक्झिलरी हेअर, प्यूबिक हेअर हे जे ग्रोथ होत आहे, ॲक्झिलरी हेअर, प्यूबिक हेअर, त्याच्यानंतर अजून काय आहे, ड्यू टू, हे कशामुळे होत आहे, एंड्रोजन नावाचा हार्मोन. कोण प्रोड्यूस करतं, ॲड्रिनल ग्लॅंड. हा, ॲड्रिनल ग्लॅंड मेल मध्ये पण एंड्रोजन प्रोड्यूस करतं, फिमेल मध्ये पण एंड्रोजन प्रोड्यूस करणार आहे. त्याच्यानंतर काय आहे, इस्ट्रोजन जो हार्मोन आहे तो अजून एक फॅक्टर काय अफेक्ट करणार आहे. आता एक रेंज पर्यंतच आपली हाईट एक रेंज पर्यंतच वाढते. मग तो काय करतो, एकदा डेव्हलपमेंट झाली, जेवढी त्या पर्टिक्युलर याची हाईट असेल, तो काय जे एपिफायजियल प्लेट असतात, ग्रोथ प्लेट बोलतात त्यांना, ते एपिफायजियल प्लेटचं काय करतो तो, म्हणजे त्याची ग्रोथ स्टॉप, म्हणजे त्यांना क्लोज करून देतो. क्लोजर ऑफ एपिफायजियल प्लेट हे कोण करतं, इस्ट्रोजन. कोण करणार आहे, इस्ट्रोजन. इस्ट्रोजन एक ग्रोथ प्लेटला क्लोज करतो, त्याच्यामुळे ग्रोथ एक सडन याच्यापर्यंत गेल्यावर स्टॉप होऊन जाते. इथपर्यंत समज. हे आपण कशात बघितलं, हे फिमेलचं बघितलं. हे जेवढं होते ब्रेस्ट डेव्हलपमेंट, थेलार्की, मिनार्की, हे सगळं दिसलं होतं फिमेल प्युबर्टी होती. त्याच्यानंतर आता आपण बघणार आहे मेल. मेलची नॉर्मल रेंज काय आहे, प्युबर्टीची एज काय होती, 9 ते 13 इयर्स. हा, आता मेल मध्ये काय फर्स्ट साइन काय येणार आहे, जसं याच्यात ब्रेस्ट डेव्हलपमेंट होत होतं तसं मेल मध्ये फर्स्ट काय आहे, टेस्टिक्युलर ग्रोथ होते. टेस्टिसची ग्रोथ होते मेल मध्ये. त्याच्यानंतर काय आहे, पेनाइल ग्रोथ, पेनिसची ग्रोथ होते. त्याच्यानंतर आहे प्युबार्की. प्युबार्की म्हणजे काय, प्यूबिक हेअरची ग्रोथ होणार आहे. फर्स्ट काय, टेस्टिक्युलर ग्रोथ, मग पेनाइल ग्रोथ, आणि मग प्युबार्की, प्यूबिक हेअरची ग्रोथ होणार आहे. त्याच्यानंतर काय, मग त्याची काय वाढणार आहे, हाईट वाढणार आहे, व्हॉइस चेंज होणार आहे. हे कशात येणार आहे, मेल प्युबर्टी मध्ये. समजलं. फिमेल मध्ये काय काय होतं, ब्रेस्ट डेव्हलपमेंट, प्यूबिक हेअर, ॲक्झिलरी हेअर. ब्रेस्ट डेव्हलपमेंट साठी कोणता हार्मोन रिस्पॉन्सिबल असतो, आणि हेअर, प्यूबिक हेअर आणि ॲक्झिलरी हेअर साठी एंड्रोजन. त्याच्यानंतर काय आहे, प्युबर्टी इन मेल. आणि लास्टला काय होतं, सगळं झालं मेल मध्ये, काय प्युबर्टी झाली, प्यूबिक हेअर झालं, लास्टला मग काय होतं, प्रोडक्शन ऑफ स्पर्म. समजलं. जसं फिमेल मध्ये लास्टला काय आलं होतं, मिनार्की. तसं मेल मध्ये काय, प्रोडक्शन ऑफ स्पर्म इन द टेस्टिस.
ऑदर चेंजेस काय काय होणार आहे मेल मध्ये ते बघ. मस्क्युलर बॉडी डेव्हलपमेंट, हा मस्क्युलर बॉडी म्हणजे मसल्स वगैरे डेव्हलप होतात जर प्युबर्टी चे डीपनिंग ऑफ व्हॉइस, हॉर्स व्हॉइस असं थोडा जागा आवाज होतो. त्याच्यानंतर आहे फेशियल हेअर ग्रोथ होणार आहे, ॲक्ने डेव्हलपमेंट होणार आहे, डेव्हलपमेंट ऑफ ॲडम्स ॲपल. ॲडम्स ॲपल माहिती आहे का? हा व्हॉइस बॉक्स पोरांचा बाहेर आलेला असतो डायरेक्ट. बरोबर बघायचं म्हणजे याच्यात काही जर प्रॉब्लेम आला, डिफेक्टिव्ह प्युबर्टी काय असतं म्हणजे त्याच्यात ऑर्गन वगैरे नीट होणार नाही मॅच्युअर, म्हणजे जी एज असते प्युबर्टी त्या एज मध्ये त्याला हेअर ग्रोथ होणार नाही. हे सगळे डिफेक्टिव्ह किंवा मेन्स्ट्रुअल त्या टाइमला येत नाही, एखादी डिफेक्टिव्ह प्युबर्टीचे साइन. मग आता त्याच्यात दोन आहे, एक अर्ली ऑनसेट असते आणि एक डिलेड ऑनसेट असते. अर्ली ऑनसेट मध्ये काय राहणार आहे की ती प्युबर्टीचे एजच्या आधी त्याला प्युबर्टी येऊन जाते. अर्ली ऑनसेट मध्ये येतं प्रीकॉक्सियस प्युबर्टी. प्रीकॉक्सियस प्युबर्टी हे कशात आलं? अर्ली ऑनसेट. मग प्रीकॉक्सियस प्युबर्टी काय असतं? अपीअरन्स ऑफ सेकंडरी सेक्सुअल कॅरेक्टर्स बिफोर 8 इयर ऑफ एज. नॉर्मल फिमेल मध्ये काय होतं की 8 ते 12 वर्षापर्यंत त्याला प्युबर्टी येते. पण जर प्रीकॉक्सियस प्युबर्टी त्याला जर काही ॲबनॉर्मॅलिटी असली, जर प्रीकॉक्सियस प्युबर्टी मध्ये काय असतं की फिमेलला 8 वर्षाच्या आधीच काय होतात त्याचे सेकंडरी कॅरेक्टरिस्टिक्स ग्रोथ व्हायला. समजलं? 8 वर्षाच्या आधी त्याला काय बोलतो आपण? प्रीकॉक्सियस प्युबर्टी. 8 वर्षाच्या आधी त्याच्यात ब्रेस्ट डेव्हलपमेंट वगैरे बघायला भेटलं आपल्याला. हे काय प्रीकॉक्सियस प्युबर्टी. याचा काय एक्झॅक्ट कॉज नाही, हे आतापर्यंत अननोन कॉज, म्हणजे ते अजून काय फाइंड झालेलं नाही का होता असं. हां हे त्याच्यानंतर हे मेल मध्ये काय होणार आहे? मेल मध्ये 9 वर्षाच्या आधीच हेअर ग्रोथ वगैरे हाईट वगैरे वाढते. म्हणजे प्रीकॉक्सियस म्हणजे जी एज ठरलेली प्युबर्टीची त्याच्या आधीच काहीतरी आपण ते ग्रोथ वगैरे व्हायला लागले, त्याला काय म्हणणार आहे आपण? प्रीकॉक्सियस प्युबर्टी. आणि डिलेड प्युबर्टी काय राहणार आहे? ते डेव्हलपमेंट डिलेड होतं. 15 16 वर्षानंतर ते गर्ल्सला मेन्स्ट्रुअल सायकल येते. समजतं? 15-16 वर्ष ही काय झाली? डिलेड प्युबर्टी झाली. त्याच्यानंतर काय झालं ना?